स्वातंत्र्यदिनी सर्व देश आनंदात असताना नागरिकांना चांगला रस्ता मिळणार की जलसमाधी? अमानी ते रिठद या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आता थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे। अनेकदा निवेदने देऊनही रस्ता सुधारत नसल्यामुळे शेलगाव बोंदाडे आणि परिसरातील संतप्त नागरिकांनी येत्या 15 ऑगस्ट 2026 रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे। अमानी ते रिठद हा रस्ता शेलगाव बोंदाडे ओंकारगीर तसेच लगतच्या अनेक गावांसाठी मुख्य मार्ग आहे। दररोज या रस्त्यावरून शेतकरी, शाळकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यापारी प्रवास करतात। रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। रोजच्या अपघातांमुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकरणी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून अमानी ते रिठद रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, संपूर्ण रस्ता सुरक्षित व वाहतुकीस योग्य करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि कामाला तातडीने सुरुवात करून ग्रामस्थांना लेखी आदेश द्यावेत, अशा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। 15 ऑगस्टपूर्वी सकारात्मक कारवाई न झाल्यास ऑगस्ट 15 रोजी जलसमाधी आंदोलन अटळ असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच हा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागत असून आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा कोणतीही हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा इशारा शेलगाव बोंदाडे व परिसरातील नागरिकांनी दिला आहे। स्वातंत्र्यदिनी संपूर्ण देश आनंदात असताना वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत रस्त्यासाठी पाण्यात उतरून आंदोलन करण्याची वेळ येत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे। आता या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाकडून तातडीने लक्ष देऊन काम सुरू केले जाणार की नागरिकांना आंदोलन करावे लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। शेलगाव बोंदाडे इथून विजय वाजूकर बोलतो की मालेगाव तालुक्यातील अमानी रिठद हा रोड खूप दिवसापासून खड्डेमय झाला असून या रस्त्यावरील जे दळणवळण जे लोकांचे जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे। गड्डे जास्त पडल्यामुळं खूप अशा गाड्या पडत आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांचे बरेच गड्ड्यामुळं लोकांचे कोणाचे हातपाय मोडत आहेत। या आणि त्याच्यानंतर जे शाळेत येणारे जाणारे लेकरं येतं यांचीसुद्धा खूप दयनीय अवस्था होत आहे। याकरिता सर्व या तालुक्यातील जिल्ह्यातील प्रशासकीय जे अधिकारी असतील, प्रतिनिधी असतील, यांनी काळजीपूर्वक लक्ष करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावे, अशी या पंचकृषीतील सर्व रिठदपासून तर अमानीपासून तर रिठदपर्यंत सर्व गाववासियांची जोडून आग्रहाची विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा, आग्रहाची विनंती हात करतो। ही अत्यंत दुरावस्था झालेली आहे। शाळेच्या मुलांना आणि चिमुकल्यांना संघर्ष करावा लागतो। या रोडवर लहान लहान पहिल्या दुसऱ्या वर्गाचे लेकरं असताना या लेकराला पडतात, झडतात, कुणाच्या पुस्तकं फाटतात, या रस्त्यानं पाण्यात पडतात। त्याच्यामुळं हे शासनानं त्याची दखल घ्यावी आणि दवाखान्याचे प्रश्न असो, कोणाला आता बरसातीत दवाखान्यात जावं लागते, तर दवाखान्याची जी समस्या आहे, कोणाची डिलिव्हरीची समस्या आहे, कोणाची गाड्या घसरून पडायला लागल्या आणि वयोवृद्ध माणसांना याच्यात चालता येत नाही, एवढा चिखलमय रस्ता झालेला आहे। तरी सर्व शासकीय मंडळींनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि याला कोणाची डिलिव्हरीचा प्रश्न असो, त्या माता भगिनींना डिलिव्हरी जायचं असलं तर या रस्त्यानं अर्ध्या मंदावरून डिलिव्हरी होते आणि अटॅकचा जर पेशंट असला तर या रस्त्यानं अर्ध्या मंदावरच मृत्युमुखी पडतो। कारण या रस्त्यानं जाता जाता झटके लागतात, इथल्याला गड्डे येतं, म्हणजे पुन्हा इथल्याला गड्डे येतं, त्याच्यामुळं या झटक्यातच तो अर्ध्या मंदावरच मृत्युमुखी पडतो। असे माझी विनंती आहे। मी शेलगाव बोंदाडीचा शंकर वाजूकर, आमची गावची मंडळी आहे आणि अमानी रिठद रोड आहे, त्याच्यावर शासनाने दखल घ्यावी आणि आमचे आमदार आणि खासदार यांनी बी दखल घ्यावी, याचा पाठपुरावा करून या रोडचा मार्ग लावावा, हे रोड मार्गी लावावा, अशी आमची विनंती आहे।